आज आपण ॲनिमिया या विषयावर बोलणार आहोत। ॲनिमिया याचा अर्थ शरीरामध्ये रक्ताची कमतरता किंवा रक्त कमी होणे। ॲनिमियाचे भरपूर कारणं असतात। जर शरीरामधून कुठून रक्तस्राव होत असेल, उदाहरणार्थ मूळव्याध किंवा रक्ताची उलटी किंवा पोटातून जसे पोटामध्ये अल्सर होणे याच्यामधून जर रक्तस्राव होत असेल तरीसुद्धा काही लोकांमध्ये ॲनिमिया आढळून येतो। तसेच शरीरामध्ये लोह किंवा आयर्न याच्या कमतरतेमुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो। अजून काही महत्त्वाचे कारणं आहेत, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा ब जीवनसत्व याची डिफिशियन्सी आणि फोलिक ॲसिड याच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा ॲनिमिया होणे खूप कॉमन आहे। याचबरोबर जे किडनीचे ज्या लोकांना आजार असतात त्यांच्यामध्ये इरिथ्रोपॉयटिन नावाचे जे रसायन असतं त्याच्या कमतरतेमुळे पण ॲनिमिया आढळतो। ॲनिमिया झाल्यानंतर जेव्हा व्यक्तीला निदान होतं त्यावेळेस त्याची जी लक्षणे असतात सगळ्यात महत्त्वाची की भूक कमी लागणे, जेवण न जाणे, अतिशय जास्त थकवा येणे, दम लागणे, काम करण्याची इफिशियन्सी किंवा क्षमता एकदम कमी होऊन जाणे ह्या महत्त्वाची लक्षणे आहेत। ॲनिमियाची ट्रीटमेंट करण्याकरता त्याचं कारण काय आहे हे पहिलं समजणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यानुसारच त्याची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो।